मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। सर्वांनी टाळी वाजून सर्वांनी म्हणा, राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। जय हो। हरि बोल। जय हो जय। जय हो। हे भजन खूप छान आहे बरं। या भजनावर तुम्ही उठून उभा राहून नाचलात तरी चालेल, कारण तेवढं सुंदर भजन आहे। बाबा तुम्ही पुढे या, या इकडे पुढे। सरदार उत्तम सिंह बाबा, उत्तम सिंह बाबा आपको आता है? आप भी आओ सामने, आओ यहाँ पर सामने आओ। आप तुमच्यापैकी कोणी जरी उठून उभा राहून नाचलं तरी मला आनंद वाटेल। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी। दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप कट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। जय हो। हरि बोल। और आगे क्या करने वाले हैं? राम आएंगे तो पालना झुलाऊंगी। राम आएंगे तो पालना झुलाएंगे। राम आएंगे तो पालना
प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागा झूल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागा झूल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भागा झूल जाएंगे राम आएंगे। मेरे 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 झोपड़ी के भागा झूल जाएंगे राम आएंगे। बोल बाके बिहारी लाल की जय, अवध के राम लला की जय। वाह वाह वाह। खूबी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम एकपत्नी एकवचने एकबाणी। मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र जीवाचं दुःख कमी करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा। जटायूचा उद्धार करून त्याचं कल्याण करून भगवान पुढे निघाले। जे भजन गायलंय तर ती माता शबरी देवाची वाट पाहत होती। त्या शबरी माईची सुंदर कथा आहे। आहे त्याची शबरी नावाची मुलगी आहे। तिच्या लग्नाचा विषय आला तर मांसासाठी बकऱ्याचे दावण आणि मद्याचे डेरे। तिनं विचारलं, बाबा हे मांस आणि ही मदिरा कशासाठी आहे? बेटा उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये 1000 बकऱ्यांचा बळी, त्यांचं मांस सगळ्यांना खाऊ घालायचं, पाहुण्यांना मदिरा द्यायची। तिने विचार केला, माझ्या एकटीच्या लग्नासाठी 1000 जीव जातील, मग मी बिना लग्नाची राहिले तर कुठे काय बिघडलं। रात्रीतून घर सोडलं आणि अरण्यामध्ये गेली, झाडावर जाऊन लपली। पण तिच्या लक्षात आलं माझे वडील मला शोधतील। लग्नाच्या अगोदर मुलगी पळून जाणं अपप्रचार तर झालाच असेल माझा, पण माझे वडील शोधून काढतील, मला काही जिवंत सोडणार नाहीत। मेलेल्या उंटाच्या पोटात 3 दिवस राहिली ती। कशासाठी? फक्त जिवंत पशूंचा जीव वाचवण्यासाठी मेलेल्या उंटाच्या पोटात राहिली। वाईट वाटतंय तिला। तिच्या बापानं जंगलाचा कोपरा तपासला, नाही लागला। थकून गेला वापस, लक्षात आलं मुलगी मेली असेल। पण एका झाडावर जाऊन बसायची आणि ज्या वाटेवरन मतंग ऋषी स्नान करायला जातात त्या वाटेवरती ती स्नान करायला येते, रस्ता झाडायला येते। हाताने रस्ता झाडत होती। पहा किती सेवा ही किती श्रेष्ठ आहे।
आणि ज्याला खरंच अंतःकरणातून सेवा करायची त्याला सांगावं लागत नाही. घाण करून जाणारे भरपूर असतात पण स्वच्छ करणारे कमी असतात. मंदिरात जाणाऱ्यांची गर्दी भरपूर असते, मंदिरात कचरा झाला हे सगळ्यांना दिसतं, पण झाडून काढणारे मोजकेच असतात. काहींना तर मंदिरात झाडून काढायची लाज पण वाटते. पण संत आणि देव जिथे आहेत केवळ झाडून नाही तर हातानं रस्ता झाडावा. ज्या वाटेवरनं संत जातात तिच्याकडे काय झाडू थोडाच होता, हातानं झाडत होती. हातानं झाडताना किती काटे किती दगड तिच्या हातात शिरत असतील, पण तिला सेवा प्रधान आहे, हातानं झाडून काढत होती. मन भरून येतं माझ्या ताईंनो. काय कसली सेवा करतायत हे संत, कसली सेवा करतायत. उगीच देव यांच्या मागे मागे चालत नाही, उगीच देव यांचं उष्ट खात नाही. अरे सेवा तर पहा त्यांची. कधी आपल्या स्वप्नात तरी आलं का हो आपण जावं मंदिर झाडून काढावं? लो गाव तुम्हाला विचारते मी, कधी मनात तरी आलं आपल्या? मग अपेक्षा काय ठेवतो आपण? माझं भलं झालं पाहिजे, माझं कल्याण झालं पाहिजे, स्वप्नात देव तरी आला पाहिजे, माझ्या पोराचं चांगलं हो, पुरीचं चांगलं होऊ दे, शेतील चांगली पिकू दे, बंगला बांधू दे, फिरायला गाडी. आपल्याला फक्त अपेक्षा आहेत, पण अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कृती काहीच नाही आपली. कुठं एक जपाची माळ जपली आणि देवघरातल्या देवाची पूजा केली म्हणजे आपण खूप मोठा परमार्थ केला असं वाटतं आपल्याला. काही लोक तेवढे विचित्र आहेत, रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काय कळतं या लोकांना? काही समजत नाही. भक्तीचा अर्थ आहे समर्पण, जिथे आपला मीच संपून जातो, आपण मी शिल्लक राहत नाही. शबरी आई हातानं रस्ता झाडत होती. त्या वाटेवरनं संत जायचे. संतांना प्रश्न पडायचा, कोण असेल बरं रस्ता झाडून काढणार? हजारो वर्ष सेवा करत होती. एक दिवस म्हातारपणामुळे त्याला झाडावरून उतरायला उशीर झाला. हाताना रस्ता झाडताना सापडली. दरडावून विचारलं संतान, कोण आहेस तू? मी शबरी. एवढ्या दिवसापासून कोण रस्ता झाडतंय? मीच. सांगितलं का नाही? भीती वाटली बाबा तुमची. का? मी क्षुद्र जातीत जन्माला आलेली शबरी, माझी सेवा स्वीकाराल का नाही काही माहिती नव्हतं, म्हणून बाबा सांगितलं नाही. आता जर शाप दिला तर काय नाही बाबा, माझ्या चुकीची शिक्षा म्हणून मी स्वीकारेल. तिचा भाव पाहिला. बाबा आता मेली तरी चालेल, पण आतापर्यंत तर तुमची सेवा घडली ना मला, त्यात मी माझ्या जीवनाची धन्यता मानेन. शबरीचा शुद्ध भाव जाणला आणि संतांचे डोळे भरून आले. पण दुसरे विशिष्य होते, ते म्हटले, गुरुजी या शबरीमुळे आपला आतापर्यंतचा परमार्थ भ्रष्ट झाला. हिनं वाट झाडली, ही नीच कुळात जन्माला आलेली ही अमंगळ आहे. आतापर्यंतचा सगळा देवधर्म आपला पाण्यात गेला. गुरुजी म्हणतात, अरे तिचा भाव पहा, ती कोणत्या जातीत जन्माला आली ते महत्वाचं नाही, तिचा भाव पहा. शबरी आई तिचा भाव फक्त गुरुला कळाला. शिष्य गुरुजीला बोलले की म्हातारपणामुळे गुरुजीचं पण डोकं चाललं, आता चला बाजून. दुसऱ्या रस्त्यानं गेले आणि जाऊन पाहिलं तर पंपा सरोवरातलं सगळंच पाणी लालबुंद झालेलं होतं. पळत आले, गुरुजी सरोवरातलं पाणी लालबुंद झालंय. बरोबर आहे, या भक्ताच्या सद्भावनेचा तुम्ही अपमान केला. तिला भिल्लीन काय म्हणता, तिला शबरी काय म्हणता, धर्म भ्रष्ट झाला काय म्हणता, ती नीच कुळातली आहे असं काय म्हणता. अरे तिचं कुळ पाहू नका, तिचा भाव पहा. आणि खरंच भगवान आपलं रूप पाहत नाही, आपली श्रीमंती पाहत नाही, आपलं कुळ पाहत नाही. भगवान आपला भाव पाहत असतो. माणसाचं मोठेपण त्याच्या कुळावर नाही. ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणे ज्येष्ठत्वम् उच्यते गुणात गुरुत्वम् आख्याति दुग्धम दधी घृतम क्रमात. ज्येष्ठत्वं जन्मना नैव,
जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात आहे का? अलोहगाव, कोणत्या घरात जन्माला यायचं, श्रीमंताच्या का गरीबाच्या, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात आहे का? नाही. कुठे जन्माला यायचं हे जर आपल्या हातात असतं तर सगळ्याच लोकांनी श्रीमंताच्या घरात जन्म घेतला असता. गरीबाच्या घरात कोणी जन्माला आलं नसतं. जन्माला कुठे यायचं आपल्या हातात नाही, पण जिथे जन्माला आलो तिथून कर्तृत्व करणं ही गोष्ट आपल्या हातामध्ये. चांगली कर्म करणं, स्वतःला सिद्ध करणं ही गोष्ट तर आपल्या हातामध्ये आहे. माई शबरी भिल्ल जाती जन्माला आली खरी, पण या माई शबरीनं भिल्ल जातीचा उद्धार केलाय. गुरुजीनं भाव पाहिला, शबरी तू धन्य आहेस. शबरीच्या पायाचं तीर्थ घ्या, पाण्यात टाका, सरोवर पहिल्यासारखं होईल. तसंच झालं. शबरीला अधूनमधून प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली आणि शबरी माता अधूनमधून गुरुजींच्या आश्रमामध्ये प्रवचन ऐकायला जायची, सेवा करायची. एक दिवस गुरुजीने सांगितलं, शबरी आता मी वैकुंठाला चाललोय, पण मी जाणार आहे देवाला भेटायला, पण तू एवढी भाग्यवान आहेस की देव तुला भेटायला येणार आहे. देव तुला भेटायला येणार, तुझं जीवन धन्य होणार आहे. देव भेटायला येणार गुरुजी सांगून गेले, पण तेव्हापासून शबरी माई वाट पाहत होती. माता शबरीला पुढे पाठवून द्या आणि राम लक्ष्मण नंतर पाठवा. अगोदर शबरी आईला पाठवा व्यासपीठावरती. रस्ता करा माझ्या ताईंनो. शबरी माता अरण्यामध्ये जायची, फळं तोडायची आणि फळं तोडून रामाची वाट पाहायची. माझा देव येईल, त्याला मी गोड गोड फळं खाऊ घालन. शबरी आई चला पुढे. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मोरे राम जी का आवन होगा. अगोदर शबरी आईला पाठवा. अगोदर शबरी माता येईल आणि राम लक्ष्मण नंतर येतील. अरण्यामध्ये जाऊन गोड गोड बोरीची फळं, राम लक्ष्मण जागेवर थांबा तुम्ही, फक्त शबरी आईला येऊ द्या. आएंगे रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आणि शबरी आई पाहते, निहाळते, माझा राघव, माझा देव, परब्रह्म आलाय.
आज गुरुचा शब्द खरा झाला, माझं जीवन धन्य झालं. शबरी आई आनंदानं डोलू लागली, आनंदानं भावविभोर झाली. किती किती तिला आनंद झाला. माझा देव, माझं परब्रह्म आता आलं. राम भगवान आले. शबरी आईला देवाला कुठे बसवावं ते कळेना. कुठे बसवू माझ्या देवाला? आणि दगडावरती देवाला बसवलं. शबरी मातेला खूप आनंद झाला. देवाची काय पूजा करू तिला कळेना. मग शबरी मातेनं देवाचे पाय धुवायचे ठरवले. देवाचे पाय धुण्यासाठी शबरी आईनं देवाला पाय धुण्यासाठी डोळ्यातल्या आसवांनी देवाचे पाय धुवून काढू लागले. देवाच्या चरणाखाली पाय घातले, हात घातले आणि माथा टेकवला देवाच्या चरणावर. एवढी रडली, एवढी रडली, एवढी रडली की अश्रूंनी देवाचे पाय धुवून काढले. शबरी आईकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नाही, पण पात्रता आहे. शबरी आई देवाच्या रूपाला निहाळते. या परब्रह्माचे पाऊल धुण्याचं भाग्य माझ्यासारख्या गरीब स्त्रीला प्राप्त झालं. माझ्या ताईंनो, आपल्याकडे पात्र भरपूर आहेत, पण आपली पात्रता नाही. शबरीकडे पात्र नव्हतं, पण पात्रता होती. मेरे राघव, मेरे रघुराजा, मेरे मेरे घनश्याम. आणि शबरी आई रामललाचे पाय धुवून काढते. देवाला काय खाऊ घालू हा तिला प्रश्न पडलेला आहे. आणि शबरी आई आनंदामध्ये देवाला बोरं खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. देवाच्या हातामध्ये बोर दिली तिनं आणि भगवान मिटक्या मारत बोर खाऊ लागले. टाळी वाजवा. भगवंताला बोर खाताना खूप आनंद वाटतोय, पण लक्ष्मणजी पाहतात तोंडाकडं आणि बोराकडं. लक्ष्मणजी म्हणतात प्रत्येक बोर टोचलेलं आहे. रामललाच्या कानामध्ये लक्ष्मणजीनं सांगितलं, दादा प्रत्येक बोर टोचलेलं आहे, प्रत्येक बोर टोचलेलं आहे. राम म्हणतात बहुतेक पक्ष्यांनी खाल्लं असेल. शबरी आई सांगते नाही भगवान, ते मी माझ्या शुद्ध दाताने चाखून पाहिलेले. शुद्ध दात म्हटले की लक्ष्मणजी तिचे दात पाहायला लागले. किती गंज चढला हिच्या दातावर आणि म्हणते की शुद्ध दाताने चाखले. लक्ष्मणजी म्हणतात, लक्ष्मणजी लक्ष्मणजी आमच्या देवाला काही कळतच नाही. कुठेही बसतं, कुणाचंही खातं आणि म्हणतंय की आमच्या भक्ताची बोरं आहेत. काहीच कळत नाही आमच्या देवाला. लक्ष्मणजीला थोडंसं किळसवानं वाटतंय. तेवढ्यात राम म्हणतात, लक्ष्मणा पहा माझ्या शबरी आईचा भाव. अरे माझ्या तोंडात आंबट किंवा तुरट बोर जाऊ नये म्हणून गोड गोड बोर आणून ठेवली रे. या वनवासामध्ये सुद्धा माझी माई कौशल्य मला भेटली रे शबरीच्या रूपामध्ये. लक्ष्मणा
माझं जर खोटं वाटत असेल तो पहा, एक बोर खाऊन पहा. लक्ष्मणजी म्हणतात देवा तुम्हीच का, मला 14 वर्षाचा उपवास आहे, चलू द्या तुमचं तुम्ही. लक्ष्मणजीला नकोसं वाटतंय, आराम मिटक्या मारत बोर खातात. पण लक्ष्मणजीला सहन होईना. लक्ष्मणजीनं द्रोणाला अशी उलटी थापड मारली. द्रोणाला अशी थाप मारली. द्रोणाला उलटी थापड मारल्यानंतर शबरी आई रडू लागली. दुःखी झाली शबरी मा. राघवा, माझ्या प्रेमाचा अपमान केला, तुमच्या भावानं माझ्या भक्तीचा अपमान केला. राम म्हणतात लक्ष्मणा, अशा भक्ताचा प्रेमाचा अपमान करणं चुकीचं आहे. अरे शबरीच्या म्हातारपणाकडे जाऊ नको, तिच्या जातीकडे जाऊ नको, तिच्या अंगावर चढलेल्या मळाला पाहू नको. माझ्या शबरी आईचं अंतकरण पहा. अरे किती पवित्र मनाची आहे ती, आणि मला गोड गोड फळं तिने आणून ठेवली, आणि तू मात्र भक्ताचा अपमान केला. लक्ष्मणा, याची किंमत चुकवावी लागेल बेटा तुला. कुठं किंमत चुकवली सांगते ते ऐका. ज्या वेळेला लक्ष्मणजीनं द्रोण उडवलं, ते द्रोण जिथे जाऊन पडलं तिथे द्रोणागिरी पर्वत तयार झाला. शबरी मातेचं उष्टबोर आणि रामाचं उष्टबोर, त्या दोन्ही उष्ट्यातून, देवभक्ताच्या उष्ट्यातून संजीवनी वल्ली तयार झाली. आणि ती वल्ली जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली ना, तेव्हा ती वल्ली लावली, तेव्हा लक्ष्मणजी जिवंत झाले. शबरी आई रडते आणि भगवान शबरी आईचं सांत्वन करतात. मा, रडू नको, तू रडू नको. तुझा हा राम तुला आता 9विध भक्तीचा उपदेश करतो. आणि शबरी आई रामरायाला पुन्हा नमस्कार करते. आणि शबरी मा रामरायाचं काही क्षण भजन करते. जय श्री राम, हो हो हो, जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, हो हो जय श्री राम, जय श्री राम, हो हो जय श्री राम. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम. राह निहारे श्रद्धा से निस दिन, हो राम राम रटती जाए बलछिन. राह निहारे श्रद्धा से निस दिन, हो राम राम रटती जाए पलछिन. काट रही है इंतजार की घड़ी, आए दिन उंगली पे गिन गिन. देर न होगी अब दर्शन में, देर न होगी अब दर्शन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम.
रोम रोम में राम गए हैं रम हो, राम ही गाए सासों की सरगम हो। रोम रोम में राम गए हैं रम हो, राम ही गाए सासों की सरगम। राम की याद में जब शबरी के नैन बरस जाते हैं छन छन, राम को देखे ओ असवन में, राम को देखे ओ असवन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में। शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में। जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम। शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में। प्रभु रामचंद्र भगवान की जय। शबरी आईचं हे सुंदर चरित्र आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये भक्ती जागा करणार आहे। राम भगवान शबरी आईची भेट घेऊन पुढे जातात, एका झाडाखाली बसतात, तर त्या झाडाखाली रामाची परीक्षा घेण्यासाठी हनुमानजी येतात। महाबली हनुमान की जय। आणि जिथे रामायणात हनुमानजीचा प्रवेश झाला तिथे रामचरित्राला यश प्राप्त झालं। आजही जग काय म्हणतंय? जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए। जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए। जय हनुमान, जय श्री राम। सागर के लांग को इसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया, प्रभु
राम नाम का डंका लंका में जाके बजाया। माता अंजनी कैसे हो, माता अंजनी की ऐसे संतान के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे। जय हो। लक्ष्मण को बचाने की जब सारी आशाएं टूटी, ए पवन वेग से जाकर लाए संजीवन बूटी, लाए संजीवन बूटी, लाए संजीवन बूटी। पर्वत को उठाने वाले हो, पर्वत को उठाने वाले बलवान के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए। जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान। पवन सूत हनुमान की जय। हनुमानजी हे यशस्वी पात्र आहे, यशाची देवता आहे। आजही कुठल्या कामाला जायचं असेल तर हनुमानजीचं दर्शन घेऊन जा, आपलं काम सफल होतं।